नमस्कार मित्रांनो, मी अर्चना. चला तर सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपण पाहणार आहोत. हे बघा, त्यासाठी मी शोल्डर घेतले आहे ब्लाऊजचं 5.5 आणि गळा घेतलेला आहे 2.5 इंच. आपली ब्लाऊजची घडी आहे 9.5 आणि उंची आहे 14 इंच. तर हे बघा, आपण 9.5 आपण गळ्याची उंची घेतलेली आहे आणि आडवे माप आपण 3 इंच टाकलेला आहे. तुम्हाला जर पसरवून घ्यायचं असलं तर तुम्ही जास्त माप वाढवू शकता. तर आता आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे. हे बघा, आता काय करायचं, हे बघा, घडी पलटी करून अस्तर असं दाबून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूला हे बघा अशा प्रकारे उमटलं जातं आणि त्याच्यावर आपण ड्रॉ करून घ्यायचं, आखून घ्यायचे चॉकने. आता ब्लाऊजचा पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं आणि हे बघा व्यवस्थित असं अस्तर ठेवायचं आणि शिलाई घालून घ्यायची. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आता काय करायचं, गळा कट करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे, आणि हे बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आपण टिप दिलेली कट नाही होणार याची काळजी घ्या. आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत गळ्याला. हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आता काय करायचं, हे बघा अशा प्रकारे अस्तर ठेवायचं आणि गळ्याला शिलाई घालून घ्यायची. कारण की काय होतं, कॅनव्हास जरी नाही लावलं तरी पण आपला गळा फिनिशिंगमध्ये खूप छान येतो. अशा पद्धतीने आपण शिलाई केली तर आपल्याला कॅनव्हास लावायची गरज पडत नाही. हे बघा अशा प्रकारे पूर्ण शिलाई घालून घ्यायची. हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे. आता व्यवस्थित असं गळा करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने, आणि आता शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने शिलाई घालून घ्यायची गळ्याला. पूर्ण गळ्याला आपण शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा आपली गळ्याला शिलाई घालून झालेली आहे. आता काय करायचं, हे बघा अस्तरवर चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित अशी. पूर्ण अस्तरला आपण शिलाई घालून घ्यायची. हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे. आता काय करायचं, ब्लाऊजचं राहिलेलं कापड अस्तर बरोबर कट करून घ्यायचंय. हे बघा आपण कापड कट करून घेतलेलं अस्तर बरोबर. आता एक पट्टी घ्यायची, त्याला थोडीशी दुमड घालायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने पाठीला पट्टी जोडून घ्यायची. आणि एक काय करायचं, हे बघा घडी घालून घ्यायची. दोन घड्या घालून घ्यायच्या पाठीच्या भागाला, कारण की काय होतं, ओढ बसत नाही आपल्या पाठीच्या पट्टीला. हे बघा, आणि आता त्याला दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि आता शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा आपण पाठीची पट्टी जोडून घेतलेली आहे. आता काय करायचंय, हे बघा अशा प्रकारे चॉकने आपण गळ्याला आखून घ्यायचे. ते पलटी करून दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने उमटवायचे आणि दुसऱ्या पद्धतीने बाजूला पण हे बघा अशा प्रकारे चॉकने आखून घ्यायचे. आता अशा प्रकारे लेस घ्यायची आणि हे बघा आपण गळ्याला आखल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही लेस जोडून घ्यायची. हे बघा, आणि हे बघा इथपर्यंत आपण लेस जोडून घ्यायची. आता त्याला काय करायचं, फिरवून डबल शिलाई घालून घ्यायची आणि दुसऱ्या, हे बघा त्याच्या शेजारी 1 इंचचं अंतर सोडून दुसरी पण आपण अशा प्रकारे लेस जोडून घ्यायची आहे. हे बघा, आणि त्याला फिरवून आपण डबल शिलाई घालून घ्यायची. आता हे बघा, आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच प्रकारे लेस जोडून घ्यायची आहे. हे बघा, आणि डबल शिलाई दोन्ही बाजूला घालून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता आपण जे आकार देऊन घेतला होता त्याच्यावर एक
हे बघा अशा प्रकारे लेस जोडायची आणि ती दुसरी पण लेस त्याच्या खाली 1 इंचचं अंतर सोडून अशाच प्रकारे जोडून घ्यायची। हे बघा आता आपल्या लेस जोडून झालेले आहेत व्यवस्थित। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक आपण बटन लावून घ्यायचे। हे बघा आपली ब्लाऊज डिझाइन तयार झाली आहे। धन्यवाद।